जय संविधान. मी शोभा राजेंद्र गायकवाड नुकतीच आता दिवाणी व फौजदारी न्यायालय भुसावळ येथून सेवानिवृत्त झालेली आहे. ताई, आपण ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव येथे राहतात. मी ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव इथे राहते. ताई, आपला नुकताच आता सेवापूर्ती सोहळा संपन्न झालेला आहे. हो. आपण एक चांगल्या प्रकारे सेवा बजावलेली आहे आणि आपण सेवापूर्तीमध्ये रिटायर झालेला आहात. आपण शासकीय सेवेचा प्रवास आपला कसा झाला आणि आपल्याला काय काय अनुभव आलेले आहेत, काय सांगाल थोडक्यात? शासकीय सेवेचा भरपूर अनुभव आला आहे. जेव्हा मी 1985ला सर्व्हिसला लागले तेव्हा मला कुठल्याच गोष्टीचा अनुभव नव्हता. मी जेव्हा कोर्टात लागली तेव्हा हळूहळू सगळं शिकले अनुभवाने. 1995मध्ये वडिलांना पॅरालिसिस झाला. वडील माझे 99ला वारले. मी सगळ्या फॅमिलीला सांभाळलं. मी इथून अपडाऊन करायचे. रात्री 10 वाजेला घरी यायची. 10 वाजेला आल्यावर नंतर घरच्यांना सगळ्यांना सांभाळायची. वडिलांना पॅरालिसिस होता. आई, भाऊ, बहिणी सगळे एकत्र फॅमिली होते. त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. नंतर 2010ला माझी बदली भुसावळ येथे झाली. मला जळगावच्या सर्व कर्मचाऱ्यांनी, रजिस्ट्रार साहेबांनी खूप सांभाळून घेतलेलं आहे. सगळ्यांनी खूप प्रेम दिलेलं आहे. ताई, आपण जळगाव कोर्टाला किती वर्षी सेवा बजावलेली आहे? 25 वर्ष. 25 वर्ष. हो, 25 वर्ष. आणि भुसावळ कोर्टाला किती सेवा बजावली? 16 वर्ष. 16 वर्ष. तुम्हाला या सेवा कालखंडामध्ये काही अनुभव वगैरे आलेले आहेत का? हो, अनुभव खूप आले. त्या अनुभवांना मी समर्थ गेले. कोर्ट म्हटल्यावर कोर्टामध्ये कशा प्रकारे लोक येतात, हां. पक्षकार म्हणा, वकील म्हणा, साहेब सगळे, पण तिथले स्टॉप चांगल्या रीती मला सगळ्यांनी सांगून घेतलं. कधीच कुठली याची गरज मी भासू दिली. सगळे प्रेमाने यायचे. ताई ताई, सगळ्यांना माझा स्वभाव आवडायचा. इतर समाजाचे असो, आपल्या ओळखीचे असो, नेहमी सर्वांना सहकार्य करत राहायचे. ओके ओके ओके. बरं, आपण जे आता कोर्टामध्ये म्हटलं तर तळागाळातील जे लोक असतात की जे गरीब असतात भरपूर, त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असते, अशांना आपण काही आधार दिलेला आहे, काही सपोर्ट केलेला आहे? मदत केलेली आहे, आधार केलेला आहे. कोणाजवळ भाडाला पैसे नसले घे बुवा, कोणी आलेला असेल नाश्ता कर, चहा पाणी घे, काही तुझं काम असेल नकला वगैरे कॉपिंगचं करून द्यायची. बस हो, कोणा वकिलांकडनं पण काम करून द्यायची. कधी कोणाला अडचणी वाचू दिली. बरं. ताई, आपण आता नुकताच रिटायरमेंट झाला, सेवानिवृत्त झालेला आहात. आपला सेवानिवृत्तीचा सेवापूर्ती सोहळा संपन्न झालेला आहे. आता आपण उर्वरित कालखंड कसा घालवाल, काय सांगाल? उर्वरित कालखंड मी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध यांच्या धम्माला सावरून पुढचे सहकार्य करणार आहे. खेडोपाडी जाऊन प्रचार करेल. लोकांना गौतम बुद्ध बाबासाहेब यांचा संविधानाचा प्रचार तर सांगेल. आणि जनसामान्यांमध्ये आपले जनसामान्यांमध्ये मी माझी विचारधारणा प्रगट करेल. एक दुःखाची गोष्ट म्हणजे 6 महिन्यापूर्वी माझ्या आईचे निधन झाले हार्ट अटॅकने. तिची खूप इच्छा होती की माझं रिटायरमेंट चांगल्या प्रकारे व्हावं, पण देवाने ती पूर्ण नाही केली. तिची ही इच्छा राहून गेली 6 महिन्यासाठी. तिची जी मला कमी होते ती मला मनामध्ये खूप हृदयामध्ये ती अशी मला भोगवत आहे. त्यावेळेला आज माझ्या या स्थितीत इतकी खूप झाली असती, कारण ती 60 वर्षापासून माझ्यासोबत होती. तिने खूप सांभाळून घेतलेलं आहे सर्वांना. देव त्यांच्या आत्म्याला शांती द्यावं हीच माझी विनंती. आपलं नाव काय? मी रवींद्र बाबूराव सातपुते. आपण कुठे राहतात? मी संभाजीनगर. संभाजीनगरला. बरं, आमच्या ज्या ताई आहेत, शोभाताई, ह्या राजेंद्र गायकवाड, यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न झालेला आहे आणि एक चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला त्या ठिकाणी.
त्यांच्या सान्निध्यामध्ये जे काही सहकारी वगैरे होते ते त्या ठिकाणी आवर्जून उपस्थिती त्यांनी दिलेली आहे, प्रमुख अतिथींनी म्हणूनच उपस्थिती दिलेली आहे. त्यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न झाल्यानंतर आपण त्यांच्या विषयासंदर्भात काय सांगू शकतात? तर त्यांनी जवळपास 41 वर्ष ही पूर्ण त्यांची सेवा झालेली आहे. 41 वर्ष एखाद्याचं वय सुद्धा नसते, परंतु त्यांनी 41 वर्ष दिवाणी आणि फौजदारी न्यायालयामध्ये जळगाव आणि भोसावळ या 2 ठिकाणी त्यांनी सेवा बजावलेली आहे. ताई, आपलं नाव काय? माझं नाव पुष्पा विवेक देसाई. कुठे राहतात आपण? मी बडोद्याला राहते. बरं, ज्या शोभाताई गायकवाड आहेत त्यांच्याशी आपलं काय रिलेशन आहे? ती माझी मोठी बहीण आहे. मोठी बहीण आहे. बरं, आपल्या ताईंचा एक सेवापूर्ती सोहळा संपन्न झालेला आहे नुकताच. आपली उपस्थिती होती त्या ठिकाणी. आणि असं का म्हणजे आता त्या रिटायरमेंट झालेल्या म्हणजे सेवानिवृत्त झालेल्या आहेत, असं काही त्यांच्या सेवा कालखंडामध्ये असा काही प्रसंग असा आहे का तो मनाला चटका लावून गेलेला आहे? काय सांगाल? हो, शेवटच्या फक्त 6 महिने बाकी होते आणि आई वारली. आईची खूपच इच्छा होती का तिचं रिटायरमेंटचं प्रोग्राम वगैरे छान करायला पाहिजे. तिलाही होतं का आई रिटायर नंतर मी आईसोबत राहील. हे आमच्यासाठी खूपच दुःखद घटना आहे. म्हणजे आई, आपलं नाव काय? सीमा प्रमोद सोनवणे. कुठे राहतात? मी इथंच असते क्वार्टरला, वरंगाव फॅक्टरीमध्ये. बरं, नुकताच एक चांगल्या प्रकारे शोभाताई गायकवाड यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न झालेला आहे. त्याची काय रिलेशन काय आपलं? मी त्यांची लहान बहिणी आहे, सर्वात लहान बहिणी. बरं, त्यांच्या सेवा कालखंडामध्ये तुम्हाला काय अनुभव आलेला आहे? त्यांचं नेचर वगैरे आणि कोणता असा अनुभव आलेला आहे तुम्हाला की ते तुम्ही सांगा? त्या वयाच्या 18व्या वर्षी ड्युटीला लागल्या. त्यांनी भरपूर वर्ष जळगावला अपडाऊन केला. भरपूर संघर्ष आले त्यांना ड्युटीला जाताना. अपडाऊनला पाहिजे तसं सेवा नव्हती त्यांना, गाडी वगैरे नव्हती जायला, तर ते बसने पण अपडाऊन केलं. रात्रीच्या 10 वाजता घरी यायच्या त्या. त्याच्यानंतर भुसावळला ड्युटी झाली त्यांची, तर भुसावळला पण त्यांनी 15-16 वर्ष गेले आणि सेवानिवृत्त झाल्या त्या. ते छान आहे बुवा, कारण की शेवटचं कोणी बघत नाही. रिटायरमेंट वगैरे दिवस असतात पण माणूस निघून जातो. काही काहींचं असं येतं, एक दिवस जरी राहिला. माझ्या स्वतःचे मामा 1 दिवस अगोदर वारले आणि दुसऱ्या दिवशी रिटायरमेंटचा कार्यक्रम होता त्यांचा. तर फक्त एकच इच्छा आमची अशी राहिली की आमच्या आईनी राहिल्या त्या जर असत्या शेवटपर्यंत, तर आमच्या सासूबाईंना खूप हौस होती रिटायरमेंटची. जसं अशा सासूबाई म्हणायच्या की आम्ही बग्गी करू, माझ्या मुलीच्या लग्नात जी हौस नाही झाली आहे ते आम्ही पूर्ण करू बा इथं. ते फक्त आमची एकच इच्छा आहे की आमच्या सासूबाई जर असत्या तर आम्ही अजून आनंदात केलं असतं. बग्गी डीजे वगैरे खूप लावला असता. आणि 31 तारखेला त्यांचं कोर्टामध्ये पण स्मान. आता आपलं नाव काय? अनिता रविंद्र सातवी, आपण कुठे राहतात? औरंगाबाद. औरंगाबादला आपण राहतात. आणि आपण एक शोभाताई गायकवाड यांच्या सेवापूर्ती सोहळ्याला आपण उपस्थिती दिलेली आहे आणि त्यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न झालेला आहे. काय सांगाल या संदर्भात? मी असं सांगते की माझी बहीण ही आम्ही लहान असताना ती वयाच्या 15व्या वर्षी सर्व्हिसला लागलेली आहे. जळगाव, भुसावळ, पाचोरा या ठिकाणी तिने सर्व्हिस केली. आता आपलं नाव काय? माझं नाव भाग्यश्री सचिन सपकाळे. आपण कुठे राहतात? मी जळगावला आहे. बरं, नुकताच एक शोभाताई गायकवाड यांचा एक सेवापूर्ती सोहळा संपन्न झालेला आहे आणि त्या सेवानिवृत्त झालेल्या आहेत. काय सांगणार या संदर्भात? तर आता चालूच 31 तारखेला शोभा गायकवाड म्हणजे माझी आत्या सेवानिवृत्त झालेल्या आहेत. तर त्याचा कार्यक्रम अतिशय खूप चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे. त्यानंतर माझ्या आत्याविषयी सांगू इच्छिते की अगदी खूप कठीण परिस्थितीतून तिने पूर्ण तिचा प्रवास झालेला आहे.